निर्गम अध्याय 14 वचन 21 ते 23 पर्यंत वाचा. मोसेने आपला हात समुद्रावर उगारला तेव्हा परमेश्वराने रात्रभर पूर्व दिशेचा जोराचा वारा वाहून समुद्र मागे हटविला. त्यामुळे पाण्याचे 2 भाग झाले व मधली जमीन कोरडी झाली. इस्रायल लोक भर समुद्रात कोरड्या जमिनीवरून चालू लागले आणि उजवीकडील व डावीकडील पाणी त्याच्यासाठी भिंतीसारखे झाले. तेव्हा मिस्रायांनी त्याचा पाठलाग केला आणि फारोचे सर्व घोडे, रथ व स्वार त्याच्या पाठोपाठ समुद्रामध्ये गेले. आणि 23 पर्यंत झालं ना. हालेलुया. या वचनामध्ये तुम्ही अनेक वेळा हे वचन ऐकलं असणार. हालेलुया. अनेक वेळा वाचला असणार, ऐकला असणार. या वचनात काय समजतं म्हणजे तर फारोचे सैन्य, मिसर देशातील फारोचे सैन्य इस्रायल लोकांच्या पाठीमागं लागतात मारण्यासाठी, युद्ध करण्यासाठी. हालेलुया. फारोचे सैन्य इस्रायलाला युद्ध करून मारण्यासाठी घोडे व रथ घेऊन त्यांच्या पाठीमागे लागतात. तेव्हा तुम्ही इस्रायल लोक जात असताना या बाजूला डोंगर आणि या बाजूला डोंगर, समोर काय आहे? समुद्र. हालेलुया. डाव्या बाजूला पण डोंगर, उजव्या बाजूला पण डोंगर, समोर बघितलं समुद्र. पाठीमागं कोण येत आहे? मिसर देशातील फारोचे सैन्य, त्यांच्यासोबत लढण्यासाठी, त्यांना मारण्यासाठी. डावीकडे पण डोंगर चढता येत नाही, उजवीकडे पण डोंगर चढता येत नाही. समोर तर समुद्र आहे, समुद्रातून पार करता येत नाही. मागून कोण येत आहे? त्यांचे शत्रू फारोचे सैन्य मारण्यासाठी. तरी सुद्धा देव त्यांच्यासोबत होता की नाही? देव त्यांना वाचवला की नाही? वाचवला ना. हालेलुया. आम्ही पुढे वाचलं तर कळतं. मोशेने समुद्रावर काठी काय केली? उभारली ना. कन्नडमध्ये काही कट्टिगिಯನ್ನು ಚಾಚಿದನು ಅಂತೇಳಿ यामध्ये कन्नडमध्ये आहे. मराठीत काठी उभारली ना. उगारली. असं केलं त्याने. हुकूम केले. हालेलुया. देवाने सांगितल्याप्रमाणे जेव्हा मोशे समुद्राला काठी उगारून हुकूम केला तेव्हा समुद्र दुभागला आणि कोरडी जमीन झालं. समुद्र दुभागून कोरडी जमीन झालं. त्या कोरड्या जमिनीतून इस्रायल लोक पार झाले. हालेलुया. समुद्रातून पार झाले. ते पार झाल्यानंतर मागे कोण येत आहे? फारोचे सैन्य. ते पार झाले कोरड्या जमिनीतून. त्यांच्या मागे येणाऱ्यांना परत समुद्र काय झाला? अगोदर होतं तसं झालं. ते फारोचे सैन्य आलेले सगळे घोडे, रथ, तलवार जे काही घेऊन आले होते ते सगळे त्या समुद्रामध्ये बुडून मेले. कोणाचा देव रक्षण केला? इस्रायल लोकांचा, मोशेचा, मोशे सोबत असलेल्या लोकांचा. हालेलुया. कारण देव त्यांच्या सोबत होता. हालेलुया. या वचनात अनेक अर्थ आहे. त्यांना चोहीकडून मार्ग दिसत नसतो. चोहीकडून त्यांना त्रास, पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर चोहीकडून त्यांना संकट आहे. हालेलुया. डावीकडून, उजवीकडून, सामोरून, मागून त्यांना मार्गच नाही. त्यावेळी देव त्यांना मार्ग दाखवतो. मोशेला सांगतो की तू त्या समुद्रावर काठी उचल
आणि तो समुद्र दुभागला जाईल. देवाने सांगितल्याप्रमाणे मोशेने काठी उचलली, समुद्र दुभागला गेला. म्हणजे या वचनात अर्थ असा आहे की आम्हाला चोहीकडून छळ, संकट, त्रास, निंदा, अवमान, अपमान सर्व काही झालं तरी त्या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी देव समर्थ आहे. हालेलुया. त्यांना चोहीकडून मार्ग नव्हता, तिकडून त्यांना देवाने मार्ग केलं. हालेलुया. कारण देव त्यांच्या सोबत होता. हालेलुया. कळालं ना देव कोणासोबत होता? कोणाच्या सोबत देव असतो? ज्यांच्या जीवनामध्ये संकट असते, ज्यांच्या जीवनामध्ये त्रास असते, ज्यांच्या जीवनात छळ होतात, ज्यांची निंदा केली जाते, देव त्यांच्या सोबत असतो. हालेलुया. आणि एक लास्ट उदाहरण बघून घेऊया आम्ही. लास्ट उदाहरण यहोशुवा अध्याय 6. यहोशुवा अध्याय 6 आणि वाचू नका, ते लय मोठं वचन आहे, ते वाचू नका, फक्त काढा तुम्ही. यहोशुवा अध्याय 6 वर टॉपिक काय, एडिंग काय आहे बघा. अध्याय 6च्या वर एडिंग. यहोशुवा अध्याय काय? हा, यरीहोचा पाडाव. यरीहो एक दिवार होती. दिवार म्हणजे भिंत म्हणतात ना मराठी. यरीहोची भिंत होती. यरीहो एक शहर, जसा हा मंद्रुप शहर आहे त्याचप्रमाणे एक यरीहो शहर होती. त्या यरीहो शहरला भिंत होती. दिवार म्हणतात हिंदीत, ते भिंत मराठी. ते भिंत कसा पाडला गेला? त्यांनी काय खोरा घेऊन आणि आतोडी घेऊन पाडली का ती दिवार, भिंत? देवाच्या स्तुतीच्या द्वारे. देवाने त्यांना काय सांगितलं होतं? तो यरीहो शहर आहे ना, 6 दिवस तर एरिया, 6 दिवस, एक दिवसाला एक फेरी घालायला पाहिजे त्या शहराचं फेरी. म्हणजे हा मंद्रुप शहर म्हणून समजा. मंद्रुप शहरामध्ये इकडं घर आहे, इकडं घर आहे, इकडे घर आहे, इकडं गल्ली आहे, इकडे गल्ली आहे. या म्हणजे ते शहर फिरण्यासाठी गल्लीतून फिरणार का तुम्ही? शहर आता तुम्ही फेरी मारा म्हणून सांगितलंय, गल्लीतून फेरी मारणार का? हा, बाहेरून. हालेलुया. बॉर्डरवरून. हालेलुया. म्हणजे ते मंद्रुपचा बॉर्डर फेरी मारायला आम्हाला किती तास लागणार अंदाज? 5-6 तास अंदाज पकडूया. हालेलुया. म्हणजे ते यरीहोची शहर सुद्धा तुम्ही फेरी घालता असताना एक 4-5 तास तरी लागला असतं. एकच फेरी घालायची, एका दिवसात एक फेरी, दुसऱ्या दिवसात दुसरी, तिसऱ्या दिवसात तिसरी. हालेलुया. असं 7व्या दिवशी 7 फेरी घालायचं. 7व्या दिवशी 7 फेरी घातल्यानंतर तो यरीहोची दिवार, भिंत ते तुटून पडते. त्याने काय आतोडी मारली नाही, खोरा घेऊन त्याचा ते हे केला नाही, काहीही केलं नाही. फक्त देवाने आज्ञा केल्याप्रमाणे ते फेरी मारले. तेव्हा 7व्या दिवशी 7 फेरी मारल्यानंतर ती भिंत तुटून पडली. तेव्हा त्यांचा गजर, स्तुती, आराधना, टाळ्यांचा गजर आणि मोठ्याने त्यांचा जल्लोष केले. हालेलुया. स्तुतीच्या द्वारे ते भिंत तोडले गेले. हालेलुया. पाडले गेले. कारण
देव त्यांच्यासोबत होता. हालेलुया. कारण देव आमच्या जीवनामध्ये नाही तर आम्ही काहीही करू शकत नाही. हालेलुया. इकडली काठी उचलून इकडं ठेवू शकत नाही मी. देव आमच्या सोबत नाही तर इकडली काठी ठेवून इकडं उचलून ठेवू शकत नाही. कारण देव त्यांच्या सोबत असल्यामुळे त्याने काय कोरा घेऊन खणलं नाही, हातोडीने मारले नाही, काही केलं नाही. फक्त देवाची स्तुती करत देवाने आज्ञा केल्याप्रमाणे त्यांनी 7व्या दिवशी 7 फेरी मारली. ती एरिकोची भिंत तुटून पडली. कारण देव त्यांच्यासोबत होता. हालेलुया. आजचा हा संदेश ज्यांच्या जीवनामध्ये संकट आहे, ज्यांच्या जीवनामध्ये त्रास आहे, ज्यांच्या जीवनात छळ होत आहे, त्यांच्यासोबत देव आहे. प्रियानो, आपण न घाबरता न भीता देवावर विश्वास ठेवू, धीराने प्रार्थना करत देवाच्या एक मार्गाने आम्ही चालू राहू. देव हे वचन आमच्या सर्वांच्या जीवनामध्ये आशीर्वादित करू दे. ऐकलेल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये आशीर्वादित करू दे. आमेन.